नमस्कार मित्रांनो, खूप खूप स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद आरोग्य विभागांतर्गत नवीन जाहिरात प्रसिद्ध झालेले तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येणार आहे. त्याची संपूर्ण माहिती आपण पाहणार आहोत. याची जाहिरातीची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघू शकता, जिल्हा परिषद आरोग्य विभाग वाशिम अंतर्गत ही सध्या जाहिरात आलेली आहे. तुमची झेडपी किंवा तुमचा जिल्हा कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की सांगा. त्या जिल्ह्याची अशी जाहिरात आल्यास तुमच्यापर्यंत व्हिडिओ बनवून नक्की माहिती दिली जाईल. तर बघू शकता, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद वाशिम. आता पहा, ही जाहिरात जी आहे आरोग्य विभाग जिल्हा परिषद वाशिम राष्ट्रीय आरोग्य अभियान, ज्याला आपण NHM असं म्हणतो. आपल्याला माहित असेल NHMचा GR देखील मागे आलेला आहे. 10 वर्ष ज्यांची सेवा झाली त्यांचं समायोजन परमनंट पदांमध्ये देखील केलं जाणार आहे. त्यामुळे ह्यामध्ये तुमची परीक्षा होत नाही, थेट शेवटच्या वर्षाच्या मार्क्सवरती तुमचं सिलेक्शन होतं. तर कुठली पद आहेत, कसा अर्ज करायचा आहे, संपूर्ण माहिती आपण बघूयात. बघा, राष्ट्रीय आरोग्य अभियान या अंतर्गत 11 महिन्याच्या कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती ही पदं भरली जातात. प्रत्येक 11 महिन्यानंतर तुमचं या ठिकाणी काम पाहून देखील तुमचं कॉन्ट्रॅक्ट रिन्युअल होत असतं. तर नक्की तुम्ही या ठिकाणी अप्लाय करू शकतात. 30 तारखेपासून ऑलरेडी अर्ज सुरू झालेले. तुम्हाला 6/6/2025 पर्यंत म्हणजे 6 जूनपर्यंत ऑनलाईन अर्ज करायचा आहे. तुम्हाला अर्ज एक 10 ते 15 मिनिटात तुम्ही अर्ज भरू शकता. 6 तारीख जरी असली, जवळ तारीख असली तरी देखील तुम्हाला ऑनलाईन अर्ज भरायचा आहे. त्यामुळे जास्त या ठिकाणी वेळ लागणार नाही. तुम्हाला अर्ज कुठेही पाठवायची गरज नाही. संपूर्ण जाहिरात वाचायची, त्यानंतरच तुम्हाला अर्ज करायचा आहे. तर बघा, संपूर्ण माहिती आपण बघूयात. कुठली पद आहेत, त्यानंतर अर्ज कसा भरायचा आहे त्याची माहिती. ऑनलाईन अर्ज करण्यासाठी गुगलची जी लिंक आहे ती देखील तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तर बघा, 2025-26च्या कृती आराखड्यानुसार या ठिकाणी ही पदं भरली जात आहेत. पात्र उमेदवारांकडून अर्ज मागवले जात आहेत. सर्वात अगोदर बघा, तुम्हाला अर्जाबद्दलची माहिती देतो. या ठिकाणी कसा करायचा आहे अर्ज, तर ही गुगल लिंक दिलेली आहे. 6 जूनपर्यंत तुम्हाला अर्ज या ठिकाणी गुगल लिंकवरतीच या ठिकाणी जे डॉक्युमेंट वगैरे असतील ते अपलोड करायचे आहेत. 6/6/2025 सायंकाळी 5 वाजता सदर लिंक बंद करण्यात येणार आहे. ईमेलद्वारे व पोस्ट ऑफिसद्वारे प्राप्त अर्जांचा विचार केला जाणार नाही. अर्ज स्वीकारणे, अर्ज करण्याकरिता आवश्यक शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरूनच या ठिकाणी सदर अर्जाच्या पावतीसह अर्ज भरतानाच ती पावती देखील अपलोड करायची. ऑनलाईनच तुम्हाला या ठिकाणी शुल्क देखील भरायचं आहे. किती शुल्क आहे बघा, खुल्या प्रवर्गासाठी 200 रुपये आहे. मागासवर्गीय उमेदवारांसाठी 100 रुपये असणार आहे. डिस्ट्रिक्ट इंटिग्रेटेड हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर सोसायटी वाशिम यांच्या नावे देय असलेले हे शुल्क जे आहे या ठिकाणी ऑनलाईन पद्धतीने भरायचं आहे आणि त्याची पावती देखील अपलोड करायची आहे. तर पाहता, याच्यामध्ये तुम्हाला जी महत्त्वाची माहिती आहे ती म्हणजे या ठिकाणी तुमची पदं कुठली कुठली असणार आहेत. सर्वात महत्त्वाचं पहिलं पद या ठिकाणी आहे ते म्हणजे स्टाफ नर्स. एकूण 26 जागा भरल्या जात आहेत. सर्वात जास्त जागा या ठिकाणी असणार आहेत. कुठं कुठं पोस्टिंग असणार आहे त्याची माहिती इथं दिलेली आहे. तुमचं GNM किंवा BSc नर्सिंग झालेलं आहे तर तुम्हाला अप्लाय करता येणार आहे. इथं कॅटेगरी वाईज तुम्हाला जागा पाहता येतील. 20,000 स्टार्टिंग पेमेंट या पदासाठी असणार आहे. स्टाफ नर्ससाठी या ठिकाणी 26 जागा आहेत. सर्वात जास्त कॅटेगरी वाईज पाहू शकता. तुम्हाला नक्की इथं अप्लाय करता येणार आहे. त्यानंतर बघा, RBSK MO मेल याच्यासाठी देखील जागा असणार आहे. त्यानंतर बघा, टेक्निशियनची जागा आहे. 12 पास प्लस डिप्लोमा इन डायलिसिससाठी. ॲडोलॉजीची जागा आहे, डिग्री इन ॲडोलॉजीमध्ये पाहिजे. मेडिकल ऑफिसर MBBS साठी जागा आहेत 3. मेडिकल ऑफिसर MBBS साठी अजून वेगळ्या जागा आहेत. यामध्ये विविध जागा आहेत पाहू शकता. प्रत्येक या ठिकाणी रुरल हॉस्पिटल असेल, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, त्यानंतर सब डिस्ट्रिक्ट हॉस्पिटल असेल, अशा पद्धतीचे या ठिकाणी MO साठी जागा आहेत. त्यानंतर पुढच्या ज्या सर्व जागा भरल्या जात आहेत त्या अँस्थेसिस्ट असेल, सर्जन असेल, ऑर्थोपेडिक असेल, फिजिशियन्स असतील, कन्सल्टंट मेडिसिन असेल, रेडिओलॉजिस्ट, पेट्रिशियन्स असतील, ह्या सर्व जागा ज्या आहेत या ठिकाणी डॉक्टर लेवलच्या जागा ज्या आहेत भरल्या जात आहेत त्या देखील इथं तुम्हाला वेगवेगळ्या पाहता येतील. तर अशा पद्धतीची ही जाहिरात जी आहे 19 पदांसाठी देण्यात आलेली आहे. तुम्हाला अर्ज कसा करायचा आहे त्याबद्दलची माहिती दिलेली आहे. वयोमर्यादेबद्दलची माहिती खुल्या प्रवर्गासाठी 38 वर्ष आहे. राखीव प्रवर्गासाठी 43 वर्षापर्यंत वयोमर्यादा या ठिकाणी ठेवण्यात आलेली आहे. काय काय डॉक्युमेंट जोडायचे त्याची देखील माहिती इथं तुम्हाला संपूर्णपणे दिलेली आहे. त्याचसोबत बघा, बाकीच्या टर्म्स अँड कंडिशन तुम्हाला इथं पाहायला भेटतील. महत्त्वाचं आहे ते म्हणजे तुमच्या मार्कशीटवरती जर ग्रेड सिस्टम असेल तर या ठिकाणी अंतिम वर्षाच्या गुणांची टक्केवारी विद्यापीठाकडून यानुसार टक्केवारी काढून सूत्र अर्जामध्ये नमूद करायचंय. सदर माहिती न दिल्यास गुण दिले जाणार नाहीत. हे देखील या ठिकाणी तुम्ही पाहून घ्या, कारण की तुमची मार्क्सवरती सिलेक्शन असणार आहे. कसं सिलेक्शन असणार आहे बघा, या ठिकाणी क्वालिफाईंग एक्झाममधील गुणांच्या आधारे म्हणजे तुम्हाला त्याचे 50% गुण दिले जातात. शेवटच्या वर्षाचे मार्क्स जसं की तुम्हाला या ठिकाणी उदाहरणार्थ 60% असतील, त्याचं जर प्रॉपोर्शन काढलं जाईल 60 × 50 / 100, मग त्याचे 30 मार्क्स तुम्हाला या ठिकाणी भेटतील. त्यानंतर उच्च शैक्षणिक अर्हता तुमच्याकडे असेल, जसं की काही ठिकाणी बघा तुमचं BA मागितलंय, BA पेक्षा तुमचं MA झालंय म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन झालेलं आहे, तर त्याचे एक्स्ट्रा गुण तुम्हाला दिले जातील. त्या
पोस्ट ग्रॅज्युएशनमध्ये किती टक्के पडले त्याचंही प्रिपरेशन काढलं जाईल. कमीत कमी 20 गुण दिले जातील तुम्हाला. संबंधित पदांशी निगडीत अनुभव असेल तर एका वर्षासाठी 6 गुण दिले जातील. याच्यामध्ये तुम्हाला जास्तीत जास्त 30 गुण असतील. तर हे टोटल 100 गुणांची अशा पद्धतीने मेरिट लिस्ट तयार करून तुमचं सिलेक्शन जे आहे या ठिकाणी केलं जाणार आहे. तर अशा पद्धतीची ही संपूर्ण जाहिरात जी आहे ती प्रसिद्ध झालेली आहे. पाहू शकता या ठिकाणी नमुना अर्ज या ठिकाणी तो देखील दिलेला आहे, परंतु तुम्हाला ऑफलाईन पद्धतीने अर्ज भरायचा नाही त्यांनी सांगितलेलं आहे. ऑनलाईन पद्धतीने अर्ज भरून तुम्हाला अपलोड करायचा आहे. पाहू शकता जिल्हा परिषद वाशिमच्या वेबसाईटवरती देखील इथं तुम्हाला ही जाहिरात पाहायला भेटेल किंवा याची डायरेक्टली लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला दिलेली आहे. याबद्दल अजून तुमचे काय प्रश्न असतील तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून नक्की विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. धन्यवाद.